तर मित्रांनो आपण आलतो तिथं गाडी इथं लावली आता इथं किराणा वगैरे घेतलाय मामाची इथं. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघतात की एवढी मोठी वेस आहे असं म्हणतात की तिसगाव मध्ये 30 वेस आहेत म्हणून गावाला तिसगाव असं नाव पडलं आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी सुज ब्लॉगवरच्या आजच्या 365 दिवसांमध्ये 14 दिवसात सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आता वाजले 9:15 आणि मला जायचं आहे 8:30 वाजता कॉलेजला. 15 मिनिटं मी लेट आलेलो आहे. आज उठायला उशीर झालेला आहे. कालच्याला बरंच वेळ जागलो त्याच्यावर उठायला उशीर झाला. बॅगमध्ये मटेरियल बघतो कालचं आहे का नाही, कारण की बॅग संध्या खुलली होती सगळी. रुपये येतो लगेच बघतो कॉलेजला. त्याला उशीर झालेला आहे. तर मित्रांनो कालचा व्हिडिओ आणखी आलेला नाही. कालचा व्हिडिओ मी आज सोडतो, परवाचा व्हिडिओ आलेला आहे, कालच सोडलेला आहे परवाचा व्हिडिओ. तर चला भेटूया कॉलेजमध्ये. चला मित्रांनो फायनल घराच्या बाहेर पडलो इथं, आलो आहे ग्राउंडवर. आज काय आपलं कोणी काय घ्यायला येणार नाही आहे, कारण की आज मी जास्त करून पुढे सकाळच्या कॉलेजला येतच नाही. तर आज मला कोणातरी गाडी हात करून जावं लागेल. दररोज गायकडे मार्ग जातो त्यावर गायकडे येत होता. काकाडे सध्या भाव चढवून नाही, काकाडे काय येत नाही सध्या, मग मला चक्कर जावं लागतं. कोणातरी गाडीलाच हात करावं लागून. सध्या गाड्या पण खाली, सध्या रस्ता खाली आहे, पण चला तर काय अडचण नाही. दुकानचा येईपर्यंत दुसरं एक काय गाडी लागणारच. तर मित्रांनो फायनल मी कॉलेजमध्ये आलो आहे. कालच्या मामाच्या गाडी, आज सरच्या गाडी, डायरेक्ट कॉलेजमध्ये एंट्री. तर टेन्शनच नाही. तुम्हाला नाही म्हणलं 2 मीटर गाडी भेटेल, रस्त्यावर लागलो लगेच गाडी भेटली. आणि इथं आलो तर ॲग्रिकल्चरची प्रार्थना वगैरे चालू होती. आमची तर काही प्रार्थना नाही, काहीच नाही, आमचं असंच आहे. तर चला भेटू 2 लेक्चरच्या नंतर. लेक्चरनंतर आपला 15 मिनिटा ब्रेक झालेला आहे. आणि कृष्ण बघू शकता नुसतं धिंगाण घालून राहिला. तर मित्रांनो भेटू 2 लेक्चर नंतर. 15 मिनिटा ब्रेक संपला, 2 लेक्चरच्या नंतर भेटू. चालू भरलं आहे कॉलेज, आम्ही चालत होतो कॉलेजमध्ये. तर चला भेटू कॉलेजमध्ये. कॉलेज आणि मी आणले बघा चार्जिंग वरची स्कूटी. फार पिकअप आहे बघा, फार पिकअप आहे. आणि माझ्यासोबत त्याचं गटुट्या पण आहे. सगळं कॉलेज सुटलेलं आहे. आता जायचं आपल्या घरी. ही 20ची गाडी पार्क म्हणून काढू तर जाऊ घरी. चला भेटू घरी. मित्रांनो निघालो मी घरी. विजय आज माझ्यासोबत. विजयने आणलेली पल्सर आज. तर चाललो आता घरी, थोड्या वेळ घरी पोहोचणार आहे. घरी गेलो भेटू मग. मित्रांनो आलो मी घरी. आता वाजला 1. सगळं काम वगैरे आता आटपायचं. हा जायचं आपल्याला 30गावला अपेक्षा आणायला. 23 नव्हते आणले. हा जायचं आपल्याला अपेक्षा आणायला. तर चला जाऊ 30गावमध्ये. तर चला मित्रांनो माझं झालं जेवण. आता वाजले 2:30. काल जेवढा उशीर झाला तेवढं झाला. आज एवढं काम होतं तरी मला तेवढं उशीर झालाय. आणखी मला 30गावला जायचंय. गाडी नेलेली सुमितनी. आज मला 30गावला पण जायचंय. गाडी पण सध्या इथं नाही आहे. 15 मिनिटात गाडी येईल, जायचं 30गावला. अपेक्षित वगैरे घ्यायची, लगेच यायचं. मग आपल्या मग इथं स्टे असणार बसायचं. तर मी चाललो आज 30गावला. आज मी एकटं 30गावला, माझ्यासोबत कोणीच नाही आहे. त्याला जाऊ 30गावला घेऊ अपेक्षित. आणि तुम्हाला मी 30गावची एक खासियत दाखवणार आहे. 30गाव आहे नाव 30गावला खूप पाठलेलं आहे, हे पण मी दाखवणार आहे. त्याला भेटू 30गावमध्ये. आपण अपेक्षित घातलेली आहे. अपेक्षित मानतो डिक्कीत, अपेक्षित मानतो डिक्कीत. आणि तो आपल्या आम्ही तुम्हाला जे चॅलेंज दिलं होतं, चॅलेंज हे करायला देऊ. 30गावची काही रियालिटी बघायला होतं, कळतं आपल्याला पण काय आहे रियालिटी. तर मित्रांनो आपण आलतो तिथं गाडी इथं लावली. आता इथं किराणा वगैरे घेतलाय मामाची इथं. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघतात की एवढी मोठी वेस आहे. असं म्हणतात की 30गावमध्ये 30 वेस आहेत म्हणून गावाला 30गाव असं नाव पडलं आहे. ही जुनी ऐतिहासिक गोष्ट आहे. म्हणजे ही जुन्या म्हणजे सिमलेली, आणखी पडलेली नाही, आणखी त्याला काहीच नाही आलं बघा. कबूतर वगैरे बसतात. आणखी तिला थोडा सगळं असं म्हणजे डेंट नाही आलेला. सैकून जर आपण जर पाहिली सगळं टाकाटाक आहे. ते बघू शकतो तुम्ही. आपण जर युट्यूबला जर सर्च जर मारलं म्हणजे 30गावच्या ऐतिहासिक गोष्टीबद्दल, तर ही वेस पहिली ती. कारण की वेसची जी खासियत आहे, जुनी खासियत, ती आता मला पण एवढी सांगता नाही यायची. मी तरी पण जेवढी माहिती तेवढी सगळी देतो. ही बघू शकता असे आहेत ना, असे 30गावमध्ये 30 वेशी होत्या. आता काही म्हणजे सगळ्याच येतं, पण आता कुठं आहेत ते सांगता नाही यायचे मला. पण ही एक आहे, आणखी तिकडं वाटचा होत एक आहे आणि इकडे एक आहे. असे 3 वेशी आहेत बघण्या सध्या. बाकीच्या मला पण नाही सांगता यायच्या एवढ्या. पण ही जी वेस आहे ही वेस मेन आहे. कारण की जिकडून आता बेडवरून आलं की मेन एंट्री ही हिची. पहिली इथून रस्ता जातो हिच्यामधून, असा हिच्यामधून रस्ता जात होता. पण आता तिकडून बंद केला, अंपल लिहून गेला. आता त्याला कंपाऊंड वगैरे केलेलं आहे, जेणेकरून म्हणजे कुणी म्हणजे जुनी हिस्टॉरिकल गोष्ट आहे ना, तर जास्त त्याला काही म्हणजे डेंट वगैरे लावू नये, लोकांनी काही करावं नाही म्हणून तिला असं केलेलं आहे.
बघा दोन लाकूड ते आणखीन काहीच नाही, दगडाचं बांधकाम आहे. तिला दगडाचं बांधकाम आणखी त्याला काहीच नाही. तर या मामाला विचारलं मी, मामा तुम्हाला सांगते ना जुनी गोष्ट, पण ते म्हणले मला नाही सांगता यायची, तुला जेवढी माहिती आहे तेवढीच ती फक्त. तर एवढी माहिती आहे. आणि जर डबल काही जर आलो तर मग डिटेलमध्ये गोष्ट देईन, कारण की मी पण ॲनालिसिस करेन त्याच्यावर. तर त्याला जाऊ दादा घरी. चला मित्रांनो, आपण चाललो दुकानचा इकडं, दुकानात काम आहे, थोडं काम करू जाऊ घरी. आजचा ब्लॉग घरी एंड करू. तर मित्रांनो तिसगावरून आले, मला टाईमच नाही भेटला ब्लॉग काढायला, म्हणजे शूट करायला. तर आता टाईम भेटला आहे. तर आता चाललो मी दुकानात. पप्पा थोडंसं मटेरियल आणायचं आहे, तुम्ही समजून घेऊ शकता काय मटेरियल आहे. तर चला, 10 रुपयाचं मटेरियल, जास्त नाही, 10 रुपयाचं मटेरियल आहे, तेवढं मटेरियल घ्यायचं जायचं घरी. तुझं ब्लॉग आपण एंड करू. चला चाललो आता मी दुकानात. 2 नंबर भारी आता येत नाही. आले व्हायरल करताय गाड्या. तर मित्रांनो आलो तिथे गावला, म्हटलं चला पाणीपुरी करू. भैयाने भी हमें पानीपुरी दे दी. राहुल भी खा रहा है और हम भी खा रहे हैं. मित्रांनो आलो मी घरी. आजच्या ब्लॉग इन करायला वाजलेत 9 वाजणं, कारण फक्त एवढंच आहे, कारण की मी डबल 30 वाजता गेलो होतो संध्याकाळी. कारण की काहीतरी काम, म्हणजे राहुलचं छोटंसं एक काम होतं, ते काम करून आलो होतं. आणि मी जायला बसलो होतो की राहुल म्हणलं चल आपल्याला जायचं 30 गावला. तर म्हणलं चल, ते मला अर्जंट चल. मग गेलो 30 गावला. नंतर आपला आज ब्लॉग एंड करायला वाजलेत 9. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आत्ता मी इंस्टाग्राम चॅनल उघडला आहे, खाली डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये टाकतो मी इंस्टाचं ID वगैरे. तर त्याला पण आपलं म्हणजे फॉलो करा, जेणेकरून आपलं म्हणजे जे आता नवीन जे रील ते रील तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर चला भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.